नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी तुमचा केमिस्ट्री कोच माकोडे सर आणि तुम्ही मला पाहतात माझ्या युट्यूब चॅनलवर, ज्या युट्यूब चॅनलचं नाव आहे माकोडे सर्स ऑनलाईन केमिस्ट्री क्लासेस म्हणजेच MCC वर. विद्यार्थी मित्रांनो, हे आपल्या लेक्चर सिरीजचं 9वं लेक्चर आहे. म्हणजे आपण जे हॅलोजन डेरिव्हेटिव्हज ऑफ अल्केन्स स्टार्ट केला होता त्यामध्ये हे 9वं लेक्चर आहे बेटा. आणि विशेष करून तुम्हाला सांगावं असं वाटतंय मला की तुम्ही जर माझ्या लेक्चरला बसलेले असताल तर तुम्ही वही पेन पेन्सिल घेऊन बसलं पाहिजे बाळांनो, जेणेकरून तुम्हाला मी शिकवलेला प्रत्येक कॉन्सेप्ट तुमच्या वहीमध्ये लिहून घेता येईल आणि तुम्हाला स्टडी करण्यासाठी सोपं जाईल. तर विद्यार्थी मित्रांनो, न टाइम घालवता आपल्या खास आणि इंटरेस्टिंग टॉपिकला आपण काय करतोय, स्टार्ट करतो बेटा. लक्ष द्या, यामध्ये पहिला पॉइंट आहे एलिमिनेशन रिएक्शन म्हणजेच डिहायड्रोहॅलोजनेशन रिएक्शन. आता एलिमिनेशन रिएक्शन म्हणजे काय नेमकं बेटा, या ठिकाणी दोन कॉन्सेप्ट पाहायला भेटतात. त्या अशा आहेत बेटा. एलिमिनेशन म्हणजे नेमकं काय, एलिमिनेशन म्हणजे काढून टाकणे, एलिमिनेट करणे, यालाच आपण काय म्हणायचं, एलिमिनेशन. बेटा इथं लक्ष दे, डिहायड्रोहॅलोजनेशन. आता थोडासा कॉन्सेप्ट क्लिअर करून घ्या. इथं हा जो शब्द तयार झाला बेटा, हा शब्द काय, डी त्याच्यानंतर इथं हायड्रो आणि इथं आहे हॅलोजन. बघा डिहायड्रोहॅलोजनेशन. ओके, NATION नेशन. असे किती 1 2 3 शब्दापासून हा शब्द बनलाय डिहायड्रोहॅलोजनेशन. आता डिहायड्रोहॅलोजनेशन म्हणजे नेमकं काय, डी म्हणजे एलिमिनेट करणे. काय करणे बेटा, डी म्हणजे काय, एलिमिनेट. एलिमिनेट करणे म्हणजे काय, काढून टाकणे. कोणाला काढून टाकायचंय, हायड्रो म्हणजे हायड्रोजन. हायड्रो म्हणजे काय, हायड्रोजन. आणि हॅलो म्हणजे काय बेटा, हॅलोजन. हॅलोजन म्हणजे कोण असल, क्लोरीन असल, ब्रोमीन असल, त्याच्यानंतर आयोडीन असल, किंवा यालाच आपण काय म्हणतो बेटा, एक्स ग्रुप म्हणत असतो. कोणता ग्रुप म्हणत असतो, एक्स ग्रुप. या पैकी यांना आपण काढून टाकायचं. कशामधून बेटा, अल्किल हलाइड मधून. कशामधून काढून टाकायचं बेटा, अल्किल हलाइड मधून. आणि त्यापासून जो तयार करायचा आहे, त्यापासून जो तयार होणार आहे तो आहे बेटा आपला अल्कीन. काय आहे, अल्कीन. बेटा लक्ष द्या, सिंपल आहे. समजा तुमच्याकडं या ठिकाणी कार्बन आहे, हा कार्बन आहे. जनरली जर पाहिलं तर लक्ष दे बेटा, खूप सिंपल कॉन्सेप्ट आहे. हा आहे तुमचा एक्स ग्रुप. आता लक्ष द्या, सिंपल आहे. हायड्रोजन आहे, हा हायड्रोजन आहे, हा पण हायड्रोजन. अशा पद्धतीने हे हायड्रोजन आहे. आता लक्ष द्या बेटा, सिंपल कॉन्सेप्ट आहे. ज्या ठिकाणी हॅलोजन ॲटम अटॅच असतो त्याला आपण काय म्हणत असतो बेटा, कोणता कार्बन म्हणत असतो, अल्फा. ज्या ठिकाणी हॅलोजन अटॅच आहे त्याला काय म्हणायचं, अल्फा कार्बन. आणि त्याच्या नेक्स्ट कार्बन म्हणजे कोण असतो, बीटा कार्बन. आता इथं काय एलिमिनेशन काय व्हायला बेटा, कोणाचं एलिमिनेशन व्हायलंय, हायड्रोजन आणि हॅलोजन या दोघांचं काय व्हायलंय, एलिमिनेशन. परंतु हे एलिमिनेशन कधी होणार आहे, लक्ष द्या. इथं KOH घ्यायचा आहे. कसा घ्यायचा बेटा, अल्कोहोलिक घ्यायचा आहे. KOH कसा घ्यायचा आहे, अल्कोहोलिक घ्यायचा बेटा. आणि लक्ष दे कशा पद्धतीने ही रिएक्शन होईल, हा झाला KX. आता कोणत्या कार्बनचा X गेला बेटा, अल्फा. आणि दुसरा आहे बेटा तुमचा या ठिकाणचा कोण रे, एक हायड्रोजन आणि या ठिकाणचा OH. काय निघून चाललाय, हा झाला H2O, हा झाला KH इन द प्रेझेन्स ऑफ हीट. इन द प्रेझेन्स ऑफ हीट म्हणजेच काय तयार होईल बेटा, लक्ष दे, सिंपल आहे. हा कार्बन, हा दुसरा कार्बन. बेटा लक्ष द्या, आता सिंपल आहे. या कार्बन मध्ये अशा पद्धतीने एक बॉन्ड आहे. इथं हायड्रोजन एक आहे, या ठिकाणी एक हायड्रोजन. आता इथं पण एकच हायड्रोजन राहिला, या ठिकाणी एक पण हायड्रोजन राहिला. आता लक्षात घ्या, गेलाय काय बाहेर तुमच्याकडं, प्लस K बॉन्ड X प्लस काय बेटा, हा OH आणि हा H म्हणजे कोण आहे, H2O. अशा पद्धतीनं कोण निघून चाललाय, हॅलोजन आणि कोण, हायड्रोजन.
कोण निघून चाललाय? हॅलोजन आणि हायड्रोजन. कोणाचं? डिहायड्रो हॅलोजनेशन. म्हणजेच काय रिॲक्शन? एलिमिनेशन रिॲक्शन. बाळा इथे एक सिंपल कॉन्सेप्ट आहे. मला सांग, या कार्बनची आणि या कार्बनची व्हॅलेन्सी सॅटिस्फाय व्हायली का? 1 2 3 इथं बघा 1 2 3 1 2 3. तर आता आपल्याला काय करावं लागेल? यामध्ये एक पुन्हा बॉन्ड द्यावं लागेल. त्या बॉन्डला आपण कोणता बॉन्ड म्हणतो बेटा? पाय बॉन्ड. ओके. तर अशा पद्धतीने जर कार्बन कार्बन डबल बॉन्ड असेल त्याला काय म्हणतो आपण? अल्किन म्हणतो. ऑब्विसली हा इथिन आहे. काय बेटा? इथिन आहे. म्हणजेच मला काय म्हणायचं, ही जी एलिमिनेशन रिॲक्शन आहे, या एलिमिनेशन रिॲक्शन मध्ये काय व्हायलंय? डिहायड्रो हॅलोजनेशन व्हायलंय. पण डिहायड्रो हॅलोजनेशन कसं व्हायलं बेटा? अल्फा कार्बन ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी जो EX आहे तो अल्फा कार्बनचा चाललाय आणि बीटा कार्बनचा कोण चाललाय? हायड्रोजन चाललाय. कोणता बेटा? अल्फा कार्बनचा कोण चाललाय? हॅलोजन. आणि बीटा कार्बनचा कोण चाललाय बेटा? हायड्रोजन. म्हणजेच काय म्हणता येईल बेटा या एलिमिनेशनला? अल्फा बीटा एलिमिनेशन रिॲक्शन. काय बेटा? अल्फा बीटा एलिमिनेशन रिॲक्शन म्हणता येईल. थोडासा कॉन्सेप्ट क्लिअर करून घ्या. अल्फा पोझिशनचा कोण जातो बेटा? हॅलोजन. बीटा पोझिशनचा हायड्रोजन. आणि लक्षात घ्या याच्यापासून जो तयार व्हायला तो कोण आहे? अल्फा बीटा एलिमिनेशन रिॲक्शन. म्हणजेच या रिॲक्शनला काय म्हणायचं? अल्फा बीटा एलिमिनेशन रिॲक्शन. आणि जो तयार होतो तो कोण आहे बेटा? अल्किन किंवा इथिन आहे. तर अशा पद्धतीनं हे कॉन्सेप्ट लक्षात ठेवायचा आहे. ही जी रिॲक्शन आहे त्या रिॲक्शनला आपण एलिमिनेशन रिॲक्शन असं म्हणतो. बेटा पुन्हा एकदा सांगायचंय, माझ्या क्लासला बसत असताना पेन पेन्सिल वही घेऊनच बसलं पाहिजे, जेणेकरून या सिंपल आणि माइंड मॅपनं तयार केलेल्या ज्या रिॲक्शन आहेत तुम्हाला तुमच्या वहीमध्ये उतरून घेता येतील. नुसतं प्रवचनाला आल्यावानी येऊन बसायचं नाही. बाळांनो, तुम्हाला तुमच्या वडिलांनी जे मोबाईल घेऊन दिला त्या मोबाईलचा तुम्ही चांगल्या पद्धतीने उपयोग केला पाहिजे बेटा. नुसता तुम्हाला तुमचे इंस्टाग्राम असतील, फेसबुक असेल, त्याच्यानंतर तुमचं स्नॅपचॅट असेल, याच्यावर स्क्रोलिंग करण्यासाठी मोबाईल घेऊन दिलेला नाही रे. एक महत्वाची पुन्हा कॉन्सेप्ट सांगतो. जे आई वडील तुमचे रात्रंदिवस तुमच्यासाठी काम करतायत त्यांच्यासाठी तरी तुम्ही थोडासा अभ्यास केला पाहिजे. नुसतंच मोबाईल आहे, रिचार्ज आहे, परंतु त्यामध्ये रील्स नुसत्या स्क्रोल नाही केल्या पाहिजे रे राजा. खूप कष्टानं तुझ्या वडिलांना आणि आईनं मोबाईल असेल किंवा तुला कपडे असतील, चप्पल बूट असेल किंवा कुठल्या तरी कॉलेजला चांगलं ऍडमिशन घेऊन दिलं असेल किंवा कुठल्या तरी ऑफलाईन क्लासेसला तुला तिथं पण फीस भरली असेल तुझी. त्या आई वडिलाचा थोडासा विचार कर आणि अभ्यास कर बेटा. उगाच नको बोंबलत हिंडू. चालतंय, कम टू द पॉइंट. याच्याशी मला काही घेणं देणं नाही, परंतु हे सांगणं गरजेचं आहे. आय एम ऑल्सो बिलॉंग्स टू मिडल क्लास फॅमिली. आणि हे जे तुमच्यासाठी मी ड्युटी करून, क्लास करून आणि हे तुमच्यासाठी मी एक्स्ट्रा वर्क आणि एफर्ट घेतोय, फक्त आणि फक्त महाराष्ट्रातील जे आपले मिडल क्लास फॅमिलीला बिलॉंग करणारे लोक आहेत, जे ऑफलाईन क्लास अफोर्ड करू शकत नाही, त्यांच्यासाठी बेटा हे काम करतोय. त्यामुळे थोडासा सिरियस घे. लेक्चर करत असताना वही पेन पेन्सिल घेऊन बस, पटकन याला लिहून घे किंवा याचा स्क्रीनशॉट काढून घे आणि घरी पुन्हा डबल याचा अभ्यास कर. आपल्याला लगेच नेक्स्ट एक्झाम्पल कडे वळायचं. तर घेतला असताना स्क्रीनशॉट तुम्ही. चला नेक्स्ट एक्झाम्पल पाहू बेटा. याचं एक्झाम्पल काय? आता लक्ष द्या. याच्यामध्ये एक्झाम्पल पाहत असताना एक महत्वाची कॉन्सेप्ट असते बेटा. लक्ष द्या इकडे. एक्झाम्पल बघू आपण. थोडासा कॉन्सेप्ट क्लिअर करून घेऊ. आपण पावलेलो एलिमिनेशन रिॲक्शन, त्याच्यामध्ये आता एक एक्झाम्पल बघतोय. एक्झाम्पल कसं? लक्ष दे बेटा. समजा माझ्याकडं CH3 आहे, त्याच्यानंतर CH2 आहे, CH आहे, या ठिकाणी Br घेतला बेटा. आणि लक्ष दे बेटा, या ठिकाणी पुन्हा CH3 आहे. थोडासा कॉन्सेप्ट क्लिअर करून घे बेटा. आता या ठिकाणी ब्रोमिन जो आहे
तो ब्रोमीन बेटा अशा कार्बनला अटॅच आहे की त्या कार्बन पासून हा झाला तुमचा अल्फा कार्बन, इथं झाला हा बीटा आणि हा पण काय होईल बीटा होईल. थोडासा क्लिअर करून घ्या कॉन्सेप्ट. आपण सांगितलं होतं एलिमिनेशन होत असताना अल्फा बीटा एलिमिनेशन होणार आहे. मग या ठिकाणी तर तुम्हाला दोन कार्बन असे दिसतात, ते काय आहेत, हा झाला अल्फा 1 बीटा 1, हा झाला बीटा 2. तर असे दोन काय दिसले तुम्हाला कार्बन, ज्या ठिकाणी कोण आहे बेटा बीटा कार्बन आहे आणि त्या बीटा कार्बनचा कोण जात असतो हायड्रोजन, हे तुम्हाला माहित आहे. अल्फा कार्बनचा कोण जात असतो हायड्रोजन आणि बीटा कार्बनचा कोण जात असतो बेटा हायड्रोजन. म्हणूनच आपण यांना काय म्हणलं होतं अल्फा बीटा एलिमिनेशन रिएक्शन म्हटलं होतं. आठवतंय काय म्हटलं होतं राजा, अल्फा बीटा एलिमिनेशन रिएक्शन. तर बेटा लक्ष दे, खूप सिंपल कॉन्सेप्ट आहे. इथं दोन प्रोडक्ट तयार होतात. एक प्रोडक्ट कोणता तयार होतो लक्ष दे बेटा. आता एक प्रोडक्ट तयार होणार आहे बीटा 2 काय रे एलिमिनेशन, बीटा 2 एलिमिनेशन कोणाचं बेटा हायड्रोजन. आता इथं इकडे जे होणार आहे बेटा ते काय होणार आहे बीटा 1 च एलिमिनेशन, त्याला पण कोण जाणार आहे हायड्रोजन. आता या ठिकाणी जो प्रोडक्ट तयार होणार आहे तो प्रोडक्ट दोन्ही पैकी दोन प्रोडक्ट तयार होणार आहेत आणि दोन्ही मिळून 100% होणार आहेत बेटा. म्हणजे एक काय असणार आहे मेजर असणार आहे आणि एक काय असणार आहे मायनर. तर लक्ष द्या, आता जर समजा इथला हायड्रोजन गेला आणि इथला Br गेला तर तो प्रोडक्ट तयार होणार तो काय होणार बेटा CH3 CH बेटा लक्ष दे डबल बॉन्ड, त्याच्यानंतर CH आणि या ठिकाणी काय बेटा CH3. याचं जे नाव आहे तो आहे बेटा ब्यूट 2ENE. ब्यूट 2ENE नाव का पडलं याचं, कोण्याही साईडने 1 2 3 आणि 1 4 2 नंबरला डबल बॉन्ड आहे म्हणून ब्यूट 2ENE. आणि जो इकडे तयार होणार आहे तो काय होणार आहे बेटा CH3 CH2 त्याच्यानंतर CH डबल बॉन्ड CH2, याला ब्यूट 1ENE म्हणायचं. बेटा कॉन्सेप्ट खूप सिंपल आहे, लक्ष दे इकडं. आता इथं मला काय म्हणायचंय की जो हा बीटा पोझिशनचा हायड्रोजन आहे तर इथं याला काय करू शकता तुम्ही, याला असं हा हायड्रोजन इथला एक हायड्रोजन जाईल त्यावेळेस HBr जाईल आणि या ठिकाणचा हायड्रोजन जाईल त्यावेळेस त्याच्यासोबत Br जाईल. ओके, आणि त्याच्यापासून असे दोन प्रोडक्ट तयार होतील आणि प्लस मी इथं लिहितो बेटा HBr. हा 100% असणार आहे दोन्ही जाऊन. परंतु या ठिकाणी एक काय आहे तुमचा ब्यूट 2ENE आणि एक आहे ब्यूट 1ENE. बेटा इथं थोडासा कॉन्सेप्ट कन्फ्युजिंग आहे. तो कन्फ्युजिंग काय आहे की बाळांनो या ठिकाणी मेजर कुणाला म्हणायचं, लक्ष द्यायला काय म्हणायचं मेजर कुणाला म्हणायचं. मग याच्यासाठी तुम्हाला एक पुन्हा रूल लागू होतो, त्या रूलला म्हणायचं बेटा सेट-झेप्स रूल. कोणता रूल म्हणायचा सेट-झेप्स रूल. आता थोडासा कॉन्सेप्ट आपण क्लिअर करून घेऊ. आता डिहायड्रो हॅलोजनेशन मध्ये कोण बेटा सेट-झेप्स रूल. आता सेट-झेप्स रूल काय आहे लक्ष द्या. आता इन अ डिहायड्रो हॅलोजनेशन रिएक्शन द प्रिफर्ड प्रोडक्ट इज दॅट, बघा काय म्हणतंय डिहायड्रो हॅलोजनेशन रिएक्शन द प्रिफर्ड प्रोडक्ट इज दॅट alkene which has a greater number of alkyl group attached doubly bonded carbon atom. बघा त्याचं असं मत आहे की जे तुमचे रिएक्शनचा प्रोडक्ट आहे त्या रिएक्शनच्या प्रोडक्ट मध्ये डबली बॉन्डेड कार्बनला जेवढं जास्त काय असतील अल्किल ग्रुप अटॅच असतील. बघा काय म्हणते डबली बॉन्डेड कार्बनला जेवढे जास्त अल्किल ग्रुप अटॅच असतील तो काय असणार आहे मेजर प्रोडक्ट. फॉर एक्झाम्पल समजा माझ्याकडे या ठिकाणी कार्बन कार्बन डबल बॉन्ड आहे, या ठिकाणी H आहे, या ठिकाणी H आहे, या ठिकाणी H आहे, या ठिकाणी H आहे, हा एक झाला. आता दुसरा जर पाहिला समजा या ठिकाणी R आहे डबल बॉन्ड आहे C आहे H आहे H आहे आणि या ठिकाणी H आहे बेटा. लक्षात येत आहे याच्या नंतर इथे एक अल्किल ग्रुप पाहायला भेटतो. त्यानंतरची कॉन्सेप्ट अशी बेटा पुन्हा माझ्याकडे R आहे दुसरा R आहे
सी डबल बॉन्ड CH आणि या ठिकाणी H आहे बेटा. या ठिकाणी 2 अल्किल ग्रुप पाहायला भेटतात. कशाला? डबल बॉन्डेड कार्बन ॲटमला. आणि लगेच तिसरा जो आहे बेटा लक्ष दे, R आहे, C आहे, डबल बॉन्ड आहे, C आहे, पुन्हा R आहे, इथं H आहे आणि या ठिकाणी काय आहे? आय एम सॉरी, या ठिकाणी कोण आहे बेटा? R आहे. त्यानंतर लक्ष दे, या ठिकाणची कॉन्सेप्ट काय आहे? डबल बॉन्ड C, इथं R, या ठिकाणी काय बेटा? R आहे आणि या ठिकाणी R आहे. त्याचं असं मत आहे, डबल बॉन्डच्या बाजूला ज्या ठिकाणी सर्वात जास्त अल्किल ग्रुप अटॅच असतात, आता या ठिकाणी सर्वात जास्त 1, 2, 3 आणि 4 डबल बॉन्डेड कार्बनला काय आहे तर अल्किल ग्रुप अटॅच आहेत. ऑब्विसली हा जो आहे हा मेजर असणार आहे ऍज कम्पेअर टू धिस. आणि हा कुणापेक्षा मेजर असणार आहे? याच्यापेक्षा. हा कुणापेक्षा मेजर असणार आहे? याच्यापेक्षा. हा कुणापेक्षा मेजर असणार आहे? याच्यापेक्षा. बेटा मग या सेडझेप्स रूल काय सांगतोय? डबल बॉन्डेड कार्बन ज्या ठिकाणी आहेत त्या डबल बॉन्डेड कार्बनच्या ठिकाणी ज्या ठिकाणी अल्किल ग्रुप जास्त आहेत तो कोण असतो? मेजर. कोण असतो बेटा? मेजर प्रोडक्ट असतो. म्हणजेच लक्षात घे बेटा, सिंपल आहे. आता लक्ष दे, या ठिकाणची जी रिॲक्शन आपली, ही जी रिॲक्शन आहे कोणती? ही रिॲक्शन. मग आता मला काय सांगायचंय, थोडासा कॉन्सेप्ट तुझ्या डोक्यामध्ये प्रकाश पाडेल. लक्ष दे, या ठिकाणी जो डबल बॉन्ड आहे या डबल बॉन्डच्या बाजूला या प्रोडक्ट मध्ये किती? या प्रोडक्ट मध्ये 2 अल्किल ग्रुप आहेत. परंतु या ठिकाणचा जर तू थोडासा अभ्यास केलास तर या ठिकाणी फक्त आणि फक्त 1 अल्किल ग्रुप या बाजूला पाहायला भेटतो, परंतु या बाजूला एकही अल्किल ग्रुप पाहायला भेटत नाही. इथं 2 हायड्रोजन आहेत. म्हणजेच काय सांगायचंय मला, लक्षात येत असेल बेटा तुला, तर हा प्रोडक्ट जो आहे कोणता? हा प्रोडक्ट ऑब्विसली काय आहे? मेजर आहे ऍज कम्पेअर टू ब्युटेन 1-ENE. हा प्रोडक्ट काय आहे? मेजर. मेजर प्रोडक्ट आहे. आणि हा काय बेटा? मायनर. बघा कोणता रूल यूज केला बेटा? सेडझेप्स रूल यूज केलाय. ऑन द बेसिस ऑफ सेडझेप्स रूल हा प्रोडक्ट मेजर आहे, हा प्रोडक्ट मायनर आहे. आणि बेटा या हा जो तुमचा कोण आहे, हे जे तुमचं एक्झाम्पल आहे, या एक्झाम्पलवर नीटला आतापर्यंत 2 ते 3 वेळेस काय विचारले गेलेलं आहे? क्वेश्चन विचारले गेलेला आहे. सीईटीला पण क्वेश्चन विचारले गेलेला आहे आणि बोर्डाची जी एक्झाम आहे त्या बोर्डाच्या एक्झामला पण याच्यावर क्वेश्चन असतो बेटा. तिथं स्टेट काय असतं? सेडझेप्स रूल, त्याचं स्टेटमेंट लिहा विथ एक्झाम्पल असं सांगितलेलं असतंय. म्हणून मला काय म्हणायचंय की हे तुमच्या व्यवस्थित लक्षात असलं पाहिजे की ही जी रिॲक्शन आहे CH3 CH2 CH CH3 हे एक्झाम्पल तुम्हाला माहित असलं पाहिजे. आणि याच्यामध्ये जो मेजर आणि मायनर प्रोडक्ट ठरवला जातो तो कशानुसार ठरवला जातो बेटा? सेडझेप्स रूल नुसार. आणि सेडझेप्स रूल काय आहे बेटा? लक्ष दे, सेडझेप्स रूल काय आहे तुमचा? सेडझेप्स रूल काय सांगतोय? इन डिहायड्रोहॅलोजिनेशन रिॲक्शन द प्रिफर्ड प्रोडक्ट is that alkene which has a greater number of alkyl group attached to doubly bonded carbon atom. म्हणजेच डबल बॉन्डेड कार्बन ॲटमला ज्या ठिकाणी काय आहेत बेटा? लक्षात घे, या ठिकाणी सर्वात जास्त हे जे डबली बॉन्डेड कार्बन आहे त्याला काय आहे तर 4 अल्किल ग्रुप आहेत. 1, 2, 3 आणि 1, 4. या ठिकाणी फक्त किती आहेत बेटा? 3 आहेत. या ठिकाणी किती आहेत बेटा? 2च आहेत राजा. या ठिकाणी 1च आहे आणि या ठिकाणी एकही काय नाहीये? अल्किल ग्रुप अटॅच नाही. म्हणून हा सर्वात कमी आणि काय असणार बेटा? मायनर प्रोडक्ट असणार आहे. याच्यामध्ये ज्या ठिकाणी सर्वात जास्त काय तर अल्किल ग्रुप अटॅच आहेत ते काय आहे? तुमचा मेजर प्रोडक्ट आहे बेटा. याचा पटापट स्क्रीनशॉट काढून घे. म्हणजेच लक्षात घे बेटा, याचा पण स्क्रीनशॉट काढून घे. याचा पण स्क्रीनशॉट काढून घे बेटा. याचा स्क्रीनशॉट काढून घे पटकन. आता ते झालं की लगेच मला वाटतंय तू कशाचा स्क्रीनशॉट काढून घेतला पाहिजे बेटा? याचा पण स्क्रीनशॉट काढून घेतला पाहिजे. हा कारणीभूत आहे बेटा कशाला? तुमच्या ते मायनर आणि मेजर प्रोडक्ट ओळखण्यासाठी. तर पटकन याचा पण स्क्रीनशॉट काढून घे. आपल्याला लागलीच नवीन पॉइंटकडे वळायचंय.